उद्यापासून सुरू होणार आहेत नवरात्रीचे उपवास, त्यामुळे आजचाच दिवस आहे खायला आणि काय खाऊन काय नाही असं सगळ्यांना झालं होतं. आज पुन्हा नाश्त्याला मी पोहेच बनवले. पोह्याचा नाश्ता म्हणजे कसं झटपट बनला पण जातो आणि सगळ्यांना खायला पण आवडतो. माझ्या आबीला एकच प्रकारचा केक खायला आवडतो, तो म्हणजे चॉकलेट केक. छोटूसाच बनला होता पण खूप छान केक झाला होता. आणि दसरा तर काढून झालाय पण सगळ्या घरात बघावं तिकडे कपडे ते लावायचं काम माझं सुरू आहे. आज आहे अमावस्या, मंदिरात आम्हाला जायचं होतं त्यामुळे आम्ही रेडी झालो होतो. आबीला ना मंदिरात यायला खूप जास्त आवडतं, पण प्रत्येक अमावस्येच्या वेळेस त्याची शाळा असते आणि आज आहे रविवार त्यामुळे त्याला सुट्टी मिळाली आणि तो सुद्धा आमच्यासोबत आला होता. आज इकडे कृष्णादादा सुद्धा आमच्या पुढे आला होता आणि कृष्णादादाचं इकडे जेवायला वाढायचं काम सुरू होतं. हे होतं प्रसादाचं ताट, लापशी, भात, सांबर, खूप मस्त जेवण असतं. आणि इथे ना आबी हाताने एकदम पोटभर जेवण करतो. अनुबाई आता नुकतीच चालायला शिकले त्यामुळे ते बघायला आम्ही इकडे आलो होतो, पण तिची नाटकं एवढी सुरू होती की ती आम्हाला करूनच दाखवत नव्हती. आणि जेव्हा आम्ही घरी निघालो ती सुद्धा आमच्या मागे मागे लागली होती. तर आज काहीतरी टेस्टी खायचं असं आम्ही ठरवलं होतं, त्यामुळे चीज सँडविच मी बनवलं होतं आणि एकदम भारी हे सँडविच झालं होतं. याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर डिटेलमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहे. आमच्या घरात तिघांचा उपवास असतो, माझा, सासूबाईंचा, यांचा, त्यामुळे एवढं सगळं फराळाचं आधीच आणून ठेवलंय. ते मी जिथल्या तिथे लावून घेतलं आणि आज ना एवढं माझं डोकं दुखत होतं त्यामुळे म्हटलं चला आता निवांत बसून कॉफी पिऊया. चला, असाच होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.